माननीय मुख्यमंत्री खोटं बोलतायत का जिल्हा प्रशासन खोटं बोलतंय? नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवस झालं LPG गॅस संदर्भात लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सगळ्यांना असं वाटतं की गॅसचा तुटवडा झालेला आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट देऊन सांगितलेलं आहे की राज्यामध्ये कुठंही गॅसचा तुटवडा नाही व प्रत्येकाला व्यवस्थित गॅस पुरवठा होत आहे. परंतु सांगलीमध्ये अशी एक एजन्सी आहे, खेराडकर गॅस एजन्सी, की इथं मात्र गॅसचा तुटवडा दाखवला जात आहे. आज आम्ही सांगली शहरातील प्रत्येक एजन्सीमध्ये जाऊन आलो, पण कुठंही तुटवडा नाही, पुरवठा व्यवस्थित होत आहे. पण ह्याच एजन्सीमध्ये का तुटवडा होतोय, लोकांच्या रांगा का लागत आहेत, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. जे त्यांच्याकडून उत्तर मिळते ते उत्तर हे उडवाउडवीची उत्तरं आहेत. या संदर्भात आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय आशिष फुलके साहेबांना भेटलो. फुलके साहेबांची सुद्धा आम्ही ही वस्तुस्थिती मांडली. त्यांनीही सांगितलं की आम्ही पाठपुरावा करतो, परंतु अजूनही त्यांच्याकडून सुद्धा कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. जाणीवपूर्वक तुटवडा तयार केला जातोय. प्रशासन याला पाठीशी घालतंय का माननीय मुख्यमंत्री खोटं बोलतायत, हे मात्र आता प्रशासनानं जनतेसमोर मांडायचं आहे. आणि ह्या विषयावरती लवकरात लवकर माननीय कलेक्टर साहेब, माननीय पुरवठा अधिकारी साहेब यांनी लक्ष घालून ह्या एजन्सीमध्ये जेवढे गॅसधारक आहेत त्यांचा पुरवठा व्यवस्थित व सुरळीत व्हावा यासाठी तत्परतेने कारवाई करायची आहे. धन्यवाद.